नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अख्ख्या गवारची भाजी। या ठिकाणी मी हे अशा कोवळ्या गवार घेतलेल्या आहेत आणि ह्या गवार आपल्याला सगळ्यात अगोदर ह्या गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या आहेत। मी इथे या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे। त्यामध्ये आता मी थोडीशी हळद आणि ह्या गवार उकडण्यासाठी ठेवणार आहे। यात मी हळद टाकलेली आहे आणि आता मी यामध्ये ह्या गवार टाकणार आहे। गॅस फुल करायचा आहे आणि ह्या गवार 5-7 मिनिटांमध्ये आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण ह्या गवारपासून अगदी मस्त अशी रस्सा भाजी बनवणार आहोत। या ठिकाणी आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि आपली ही जी अख्खी गवार आहे ती मस्त अशी शिजलेली आहे, उकडलेली आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी। हे बघा शिजलेली आहे। आता आपण ही भाजी कशी बनवायची हे बघू। तर या भाजीमध्ये आपल्याला हे पदार्थ टाकायचे आहेत। ही कच्च्या कांद्याची पेस्ट आहे, ही टोमॅटोची पेस्ट आहे, ही नारळाची पेस्ट आहे, ओल्या नारळाची, आणि इथे हा अद्रक आणि लसूण मी खलबत्त्यामध्ये थोडासा काढून घेतलेला आहे। याची मी मिक्सरमध्ये पेस्ट नाही केलेली, कारण असं जर खलबत्त्यामध्ये काढून केलेलं लसूण अद्रक टाकलं आपण या भाजीमध्ये तर या भाजीची टेस्ट अजूनच वाढते। तर चला आपण इथे या भाजीला फोडणी देऊ। मी तेल तापवायला ठेवले आहे। नेहमीच्या भाजीपेक्षा या भाजीला थोडीशी जास्त तेल टाकणार आहे मी, कारण आपल्याला रस्सा भाजी करायची आहे। त्यामुळे या ठिकाणी तेल आपले तापत आलेले आहे। तर मी यामध्ये थोडीशी मोहरी टाकते, त्यासोबतच थोडेसे जिरे, आणि यामध्ये मी टाकणार आहे कच्च्या कांद्याची पेस्ट। आपल्याला इथे ह्या कच्च्या कांद्याच्या पेस्टला थोडेसे लालसर होऊ द्यायचे आहे। त्यानंतर आपण यामध्ये खोबऱ्याचा जो आपण इथे किस केलेला आहे ओल्या नारळाचा तो टाकणार आहोत। हे बघा इथे आपल्या कांद्याची पेस्ट ही आता लालसर झालेली आहे। त्यामध्ये मी हे नारळाची केलेली पेस्ट टाकणार आहे। ही आपण मस्त अशी लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत। तुम्हाला जर हे तेल जास्त वाटत असेल तर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये ही भाजी करताना तेल थोडेसे कमी पण टाकू शकता, पण रस्सा भाजी आहे तर तेल तर थोडे जास्त झाले तर काही हरकत नसते असं मला वाटते। आता आपण यामध्ये टाकणार आहोत अद्रक आणि लसूणची पेस्ट। ही पण आपल्याला थोडीशी तांबूस अशी तेलामध्ये फ्राय करायची आहे। आता आपण यामध्ये टाकू टोमॅटोची पेस्ट। ही पण आपल्याला छान अशी तेलामध्ये शिजू द्यायची आहे। हे सगळे जे मसाले मी बनवलेले आहेत ते कच्चे आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांची उग्रता जाऊ देण्यासाठी तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत, तरच आपली भाजी या ठिकाणी मस्त होईल। ह्या ठिकाणी आपले सगळे जे आपण मसाले टाकले होते ते छान असे लालसर रंगामध्ये झालेले आहेत। तर आता आपण यामध्ये तिखट टाकू। मी इथे 2 टेबलस्पून तिखट टाकणार आहे। त्याबरोबरच थोडीशी हळद,
थोडीशी जिरेपूड आहे, थोडीशी धनेपूड, थोडेसे मीठ, हे सर्व आपण एकत्र करून घेऊ। हे बघा, या ठिकाणी आपली हे जे तिखट वगैरे आपण टाकलेलं होतं ते मस्त असे छान तेलामध्ये झालेले आहे। आता आपण यामध्ये गवार टाकणार आहोत। या ठिकाणी मी ही गवार टाकलेली आहे आणि आता आपण याला छान असे या मसाल्यांमध्ये परतून घेऊन 1-2-3 मिनिटांसाठी आपण हे असेच झाकण ठेवून एकजीव होण्यासाठी ठेवणार आहोत। आणि त्यानंतर आपल्याला या भाजीमध्ये गरम पाणी टाकायचे आहे, जेणेकरून आपली जी छान ही रस्स्याची जी तर्री आहे ती जी लाल आपल्याला पाहिजे आहे। हे बघा, आपली अख्खी गवार आणि हे सर्व मसाले असे मस्त एकजीव झालेले आहेत। याला छान असे तेल पण सुटलेले आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। गरम पाणी टाकल्यावर अगदी 2 मिनिट याला उकळी आल्यावर आपल्याला हा गॅस बंद करून टाकायचा आहे। तुम्हाला जर या भाजीचा थोडासा काळसर असा कलर जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये काळा मसाला पण टाकू शकता, पण मला ही भाजी अशीच तर्रीदार लालच आवडते, त्यामुळे मी यामध्ये काळा मसाला टाकणार नाही। बस आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी हाय करू आणि इथे उकळी आल्यावर आपल्याला ही भाजी आपली मस्त सर्व करायला तयार आहे। इथे आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि भाजी अशी छान अशी लाल तर्रीवाली भाजी आपली तयार आहे। आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। तर या ठिकाणी आपली अख्ख्या गवारची जी रश्श्यामधली भाजी तयार झाली आहे। तुम्ही पण ही भाजी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमची भाजी कशी झाली। माझी जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। बाय बाय।